नमस्कार मित्रांनो, मी वेदांत विजयराव देशमुख आज या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. सर्वात प्रथम मी माझं तुम्हाला इंट्रोडक्शन देतो. मी वेदांत विजयराव देशमुख. मी मूळ जिल्हा बीड, महाराष्ट्र या राज्यातून आहे. मी जीपॅट एक्झाम अर्थात ग्रॅज्युएटेड फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट ही भारतामध्ये 1849 रँकनं क्वालिफाय केली आहे. आणि त्याचबरोबर नायपर एक्झाम दॅट इज नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च ही राष्ट्रीय स्तरावरची एक्झाम ओपन कॅटेगरीमधून 309 आणि ऑल इंडिया रँक 765 या क्रमांकानं मी क्वालिफाय केली आहे. मी सध्या नायपर रायबरेली येथे MS करतो आहे. मेडिसिनल केमिस्ट्री या विषयामध्ये मी MS करतो आहे. मुळात आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा जो उद्देश आहे तो जीपॅट एक्झाम एक्झॅक्टली काय आहे, नायपर एक्झाम काय आहे याच्याबद्दल जी थर्ड इयरला किंवा जी पूर्णतः ओव्हरऑल फार्मसीमध्ये जे मुलं आहेत त्यांच्या मनात असलेले पूर्ण डाऊट सोडवण्याचा, त्यांच्या मनात असलेल्या जे प्रश्न आहेत ती सोडवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर चला ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला प्रश्न जो की खूप इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे जीपॅट एक्झाम नक्की काय किंवा जीपॅट एक्झाम काय आहे हे सगळ्यात आधी कळणं खूप महत्त्वाचं आहे. जीपॅट एक्झामबद्दल जर सांगायचं झालं तर ही ग्रॅज्युएटेड फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट असं जीपॅटचं ॲक्रोनियम आहे. त्याचबरोबर जीपॅट एक्झाम जी आहे ती फार्मसीमध्ये एक जी नॅशनल लेवलच्या ज्या काही एक्झाम फार्मा क्षेत्रामध्ये आहेत त्या धर्तीवरच जीपॅट एक्झाम आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण भारतामध्ये ज्या काही एक्झाम्स आता होत आहेत त्या एन टी ए दॅट इज नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून पूर्ण एक्झाम होत आहेत आणि त्या अनुषंगाने जो जीपॅट एक्झामसुद्धा ही NTA माध्यमातून होते. ह्या एक्झामचे ओव्हरऑल जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर या एक्झाममध्ये टोटल 125 म्हणजेच 125 क्वेश्चन्स असतात आणि त्यात एका बरोबर प्रश्नाचं जर उत्तर बरोबर दिलं तर प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क अशा पद्धतीनं 500 मार्कांची ही एक्झाम आहे. या एक्झाममध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम अर्थात निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असल्यामुळं यामध्ये तुमची ॲक्युरसी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर ग्राह्य धरली जाते. खूप मोठ्या प्रमाणावर तुमची ॲक्युरसी असणं खूप महत्त्वाचं आहे. आपण ओव्हरऑल स्ट्रक्चर पाहिलं की जीपॅट एक्झाम आहे त्यात 125 क्वेश्चन्स आहेत, 4 मार्काला एक प्रश्न आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न येतो की एक्झाम आपण कधी देऊ शकतो. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला संभ्रमात असतो की आपण कोणत्या इयरला मोर स्पेसिफिकली ही एक्झाम द्यायची असते. तर मी तुम्हाला सांगेल ही जी एक्झाम आहे ती फार्मसीच्या शेवटच्या वर्षाला असताना आपण एक्झाम देऊ शकतो. परंतु बऱ्याच वेळेस थर्ड इयरला सुद्धा मुलं ही एक्झाम ट्रायल अँड एरर या बेसिसवर ही एक्झाम देतात, तशी ती एक्झाम देऊ शकतो. हे एक्झामचं एकंदरीत स्ट्रक्चर कळण्यासाठी बरेचसे विद्यार्थी हे थर्ड इयरला सुद्धा ही एक्झाम देतात. आपण एक्झाम पाहिली, कधी द्यायची हेही पाहिली आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मला वाटतो की एक्झामची तयारी कशी करायची, एक्झामसाठी काय वाचायचं आणि मोर स्पेसिफिकली काय वाचायचं नाही हे आपल्याला कळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या एक्झामच्या एकंदर दृष्टीनं जर आपण ज्यावेळेस पाहायला लागतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जीपॅटच्या बाबतीत आहे ती म्हणजे सिलेबस कॉपी. सिलेबस कॉपी प्रत्येक फार्मसीचा विद्यार्थी जो जीपॅटचं प्रिपरेशन करतोय त्याच्याजवळ सिलेबस कॉपी असणं मस्ट आहे. सिलेबस कॉपी शिवाय ही एक्झाम म्हणजे लढाईला जाणं आणि सोबत तलवार नसणं, ढाल नसणं अशाच प्रकारची ही अवस्था होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने NTA ऑफिशियल वेबसाईटवर जी सिलेबस कॉपी असते ती प्रत्येकानं घ्या. त्याची हार्ड कॉपी तुमच्याजवळ असणं खूप आवश्यक आहे. सिलेबस कॉपीचं महत्त्व याच्यासाठी आहे की जर तुम्ही याचा सिलेबस तुम्ही जर ओव्हरऑल पाहिलात तर या सिलेबसची डेप्थ आहे ती प्रचंड आहे. म्हणजे जर तुम्ही विचार केला तर तुम्ही ज्यावेळेस सिलेबस कॉपी पाहाल त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील की यात सिलेबसची डेप्थ प्रचंड आहे. म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आपण ज्यावेळी अकॅडमिकमध्ये जो सिलेबस आहे तो जीपॅटच्या दृष्टीनं सिलेबस जर आपण थोडं बारीक ॲनालिसिस केलं तर त्यात बऱ्यापैकी तफावत आहे. त्यामुळे ही गोष्ट बऱ्याचशा मुलांचा जो कॉन्सेप्ट असतो तो मी क्लिअर करतो की बऱ्याच जणांना असं वाटतं की मी अकॅडमिकमध्ये खूप स्ट्रॉंग आहे किंवा अकॅडमिकमध्ये मला खूप चांगले ग्रेड्स आहेत, खूप चांगले मार्क्स आहेत तर मला जीपॅटमध्येही खूप चांगले मार्क्स पडतील. जर अशी तुमची स्ट्रॅटेजी असेल किंवा तुमचा असा माइंडसेट असेल तर तुम्ही कृपया रॉंग ट्रॅकवर आहात. कारण की माझी एक मैत्रीण होती जी जीपॅटमध्ये युनिव्हर्सिटी एक्झाम्समध्ये ती युनिव्हर्सिटीमध्ये पहिली आली ती पण अनफॉर्च्युनेटली ती जीपॅट एक्झाम क्रॅक करू शकली नाही. त्यामुळे ह्या जीपॅटच्या दृष्टीनं थोड्याशा ज्या गोष्टी आपल्याला फोकस करायचा आहे, ज्याच्यावर आपल्याला जास्त इम्बासिस करायचं आहे त्या गोष्टीवर आपण चर्चा करूयात. पहा, जीपॅटच्या दृष्टीनं बऱ्याचदा आता जे काही ट्रॅडिशनल वेनं जर आपण पाहिलं तर बऱ्याचदा लोक असं सांगतात की फार्मॅकोलॉजी, फार्मास्युटिक्स, ॲनालिसिस, कॉग्नसी हे कोर सब्जेक्ट आहेत आणि त्याच्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायला पाहिजे असं बरेचसे जे एज्युकेशनलिस्ट आहेत किंवा याच्यातले जे खूप तज्ज्ञ आहेत ते सांगतात. परंतु माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगतो. मी ज्यावेळेस प्रिपरेशन करत होतो मलाही असं सांगण्यात आलं होतं की ऑर्गॅनिक केमिस्ट्री जास्त महत्त्वाचं आहे, मेडिकेम महत्त्वाचं आहे, कोलॉजी महत्त्वाचं आहे, सुटिक्स महत्त्वाचं आहे.
आणि त्या दृष्टीनं मी काही अंशी तयारीही चालू करायला सुरुवात केली होती. परंतु तुम्हाला एक गोष्ट जी मोर स्पेसिफिकली माझ्या बाबतीतली मी तुम्हाला सांगेल की कृपया करून तुम्ही असं डिस्क्रिमिनेशन अजिबात करू नका की ह्याच टॉपिक खूप महत्त्वाचा आहे किंवा हेच सब्जेक्ट खूप महत्त्वाचे आहेत. याच्यानं काय होतं की आपलं जर इम्पासिस असं असेल की हे सब्जेक्ट जास्त महत्त्वाचे आहेत, नो डाऊट हे सब्जेक्ट हे महत्त्वाचे असतीलही, परंतु हे फोकस करत असताना आपण जे काय मायनर सब्जेक्ट्स आहेत, म्हणजे सपोज तुमचं बायोकेमिस्ट्री असेल, तुमचं फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स असेल, ADDS असेल किंवा याच्यासारखे जे मायनर सब्जेक्ट्स आहेत, बायोकेम असेल, मायक्रोबायोलॉजी असेल, ह्या सब्जेक्टला आपण ज्यावेळेस हे नॉन कोर सब्जेक्ट म्हणून ग्राह्य धरतो त्यावेळेस आपण ह्या नॉन कोर सब्जेक्टकडे जास्त लक्ष न दिल्यामुळं बरेचसे विद्यार्थी क्वालिफाय होण्यापासून वंचित सुद्धा राहिले आहेत. असा अनुभव माझ्या बऱ्याचशा मित्रांना आला आहे. त्यामुळे मी तुम्हाला स्पेसिफिकली सांगेल की कृपया असं डिस्क्रिमिनेशन अभ्यास करत असताना करू नका. म्हणजे याचा अर्थ नक्कीच असा नाही की तुम्ही म्हणजे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स 2-2 महिने वाचत बसा, असा त्याचा अर्थ नाही आहे. माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की हे जे काही मायनर सब्जेक्ट्स आहेत त्यांनाही तेवढंच वेटेजनं, तेवढ्याच कन्सर्ननं, तेवढंच त्याच्यावर फोकस करून त्याचाही अभ्यास करा. माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की जर तुम्हाला, मी माझ्या अनुभवातून सांगतो की जर हे नॉन कोर सब्जेक्ट जे असतात, त्यांना नॉन कोर का म्हणतात मला माहीत नाही, पण रँक डिसाइडिंग सब्जेक्ट किंवा तुम्ही क्वालिफाय होणार किंवा नाही होणार हे बऱ्याच अंशी आता ह्या नॉन कोर सब्जेक्टवर जास्त त्याच्यावर कन्सर्न आलेला आहे. त्यामुळे या सब्जेक्टला कृपया तुम्ही लाईटली घेऊ नका, त्याचाही खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा. हे झालं सब्जेक्टचं ॲनालिसिस केल्यानंतर आपल्या ह्या गोष्टी कळत असतात. परंतु ह्या एक्झामसाठी ज्या बेसिक गोष्टी खूप गरजेच्या आहेत, त्या ज्या मला ह्या थ्रूआउट द एक्झाममध्ये वाटल्या, त्या म्हणजे सगळ्यात पहिल्यांदी ह्या एक्झामचं प्रिपरेशन करत असताना प्रत्येक टॉपिकचं बेसिक अंडरस्टँडिंग असणं खूप 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 महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याचदा मी पाहिलं आहे की विद्यार्थी म्हणजे खूप असे एक्सायटेड झालेले असतात. ते म्हणतात की मी आता फार्मॅकोलॉजी वाचणार, सुटिक्स वाचणार, मी कॉग्नसी वाचणार, मी प्रत्येक जे कोर सब्जेक्ट आहेत त्याच्यावर एनालिसिस वाचणार, मी खूप त्याच्यावर इम्फासिस करणार, लक्ष देऊन वाचणार. परंतु मला असं वाटतं की तुम्ही कृपया अशी चूक करू नका. जर तुम्ही फार्मॅकोलॉजी वाचणार असाल तर फार्मॅकोलॉजी वाचण्याआधी तुम्ही तुमचं HAP, दॅट इज ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, खूप स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याची एक लिंक असते, त्या लिंकनुसार अभ्यास करा. सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्हाला कोलॉजी जर GPATच्या दृष्टीनं वाचायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्ही काय करा की HAP वाचा. HAP तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की माझं HAP आता खूप स्ट्रॉंग झालंय, तर मग नंतर तुम्ही पॅथोफिजिओलॉजी वाचायला घ्या. पॅथोफिजिओलॉजी वाचून झाल्यानंतर तुम्ही कोलॉजी वाचायला घ्या. असं थोडं स्मार्ट वर्कनी करा की असं एक लिंकनं एक थोडंसं लिंक अटॅच करून ह्या गोष्टी वाचायच्या असतात. कारण की सिलेबस जो आहे तो अक्षरशः नेक्स्ट टू आहे, अतिशय व्हास्ट सिलेबस आहे. त्यामुळे थोडं स्मार्ट वर्क करणं यात खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा खूप चांगल्या सवयी किंवा ज्या चांगल्या हॅबिट्स तुम्हाला याच्यातून डेव्हलप करायच्या असतात. तुम्ही पहा की थर्ड इयर आणि लास्ट इयरच्या बाबतीत सांगायचं झालं तर मेडिसिनल केमिस्ट्री आणि फार्मॅकोलॉजी हे लिंक करून वाचणं हे खूप स्मार्ट वर्क आहे. कारण की बऱ्याच अंशी मेडिसिनल केमिस्ट्री आणि फार्मॅकोलॉजी थर्ड इयर आणि लास्ट इयर कन्सर्न जर सांगायचं झालं तर ते मोर सिमिलर आहे. त्यात थेरॉटिकल कंटेंट सेम आहे. फक्त मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये काय येईल तर एसीआर पार्ट थोडासा येईल, थोडं स्ट्रक्चरल ॲस्पेक्टनं तुम्हाला त्या गोष्टी ॲनालाइज कराव्या लागतील. हे थोडं स्मार्ट वर्क करा. म्हणजे दोन्ही सब्जेक्ट तुम्ही फार्मॅकोलॉजी वाचता आहात त्याच वेळेस तुमचं मेडिसिनल केमिस्ट्री पण असं इंटरलिंक केल्यामुळे तुमचं होऊन जाईल. ॲनालिसिस बाबतीत सुद्धा तुम्ही तीच स्ट्रॅटेजी वापरू शकता. कॉग्नसीच्या बाबतीत थोडंसं तुम्ही चार्ट तयार करा. कारण की कॉग्नसीमध्ये मला वाटतं खूप ड्रग आहेत. प्रत्येक ड्रगची फॅमिली, त्याची मायक्रोस्कोपी, त्याचं स्पेसिफिक कॅरेक्टर, त्याचे युजेस, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, त्याची परत मायक्रोस्कोपी, स्ट्रक्चरल ॲस्पेक्ट्स, इल्युसिडेशन, ह्या सगळ्या गोष्टी खूप वास्ट आहेत. मग त्यामुळे तुम्ही मी जे स्मार्ट वर्क केलं होतं ते मी असं केलं होतं की मी फार्माकॉग्नसीचे चार्ट्स बनवले होते. प्रत्येक एक ड्रग घेतला, ड्रग नंतर त्याचं बायोलॉजिकल सोर्स, त्याची फॅमिली, त्यानंतर त्याचं असलेलं पिक्युलॅरिटी काय आहे, त्याची मायक्रोस्कोपी काय आहे, त्याचे युजेस काय आहेत, त्यात अडल्ट्रेटेड व्हरायटी कुठल्या आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर कल्टिवेशन कलेक्शनमधला खूप एखादा नाही का खूप एक असं पिक्युलर पॉईंट असतो किंवा मायक्रोस्कोपीमध्ये खूप पिक्युलर पॉईंट असतो एखादा. सपोज तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा क्लोवमध्ये शिझोजिनस ऑइल ग्लँड्स असतात क्लोवमध्ये, हे असं थोडं पिक्युलर आहे. त्यामुळे ते नोट डाऊन करा. अशा पद्धतीनं कॉग्नसीचा अभ्यास करा, चार्ट वाईज अभ्यास करा. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर त्यात तुम्हाला त्याचे मेकॅनिझम्स काय आहे, त्यात फ्री रॅडिकल इंटरमिडिएट कसे फॉर्म होतात, ह्या गोष्टी GPATच्या दृष्टीनं माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. सायंटिस्ट नेम रिॲक्शनसाठी मी तर तुम्हाला स्पेसिफिकली सांगेल, मी चार्ट बनवले होते. मी नायपरसाठी आणि GPATसाठी खूप प्रिपरेशन केलं होतं. तर मला मी जवळपास पाहिल्यानुसार 55 ते 60 ह्या सायंटिस्टच्या नावाचे रिॲक्शन्स आहेत. त्याच्यावर बऱ्याचदा MCQ विचारले आहेत. त्यामुळे मी काय केलं होतं की खूप असं चार्ट बनवला होता. त्या चार्टवर मी काय केलं होतं तर पहिल्यांदा सायंटिस्टचं नेम,
त्यानंतर जनरल स्ट्रक्चर, त्यानंतर त्याचा इंटरमिडिएट, आणि इंटरमिडिएट नंतर ते समजा कुठल्या रिॲक्शन, जी एखादी पिक्युलर रिॲक्शन ते कुठलं सिंथेसिससाठी वापरते. सपोज आता पर्किन रिॲक्शन आहे, पर्किन रिॲक्शन ही सिनेमिक ॲसिडच्या प्रिपरेशनसाठी वापरली जाते. अशा पद्धतीनं मी त्याचं नोट डाऊन केलं होतं, त्याचा एक पूर्ण चार्ट बनवला होता आणि रोज मी सकाळी उठल्यानंतर त्या गोष्टीचं मी ॲनालिसिस करायचो, त्या गोष्टी मी वाचायचो. अशा पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला यात शुअरली सक्सेस मिळेल, याच्यात काहीच दुमत नाही. हे झालं कोलॉजीबद्दल मी तुम्हाला सांगितलं, मेडिसिनल केमिस्ट्री कसं लिंक करायचं आहे. ॲनालिसिस बाबतीत थोडंसं तुम्ही अप्लाइड असणं मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर पेपरचं ॲनालिसिस केलं तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअरली लक्षात येईल की ॲनालिसिसमध्ये ते खूप पिक्युलर गोष्टी विचारायला आता त्यांनी सुरुवात केली आहे. तुम्ही मागचे एक 10 वर्षांचे जीपॅट कंपॅनियनमधून पेपर पहा, ॲनालिसिसचे कसे क्वेश्चन्स विचारलेत, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की जे इंडस्ट्रीमध्ये ज्या गोष्टी मेजरली वापरल्या जातात, जे काही अप्लाइड गोष्टी इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जातात, त्याच्यावर खूप प्रश्न येत आहेत. जसं की सिलिकॉन कार्बाईडवर क्वेश्चन आला होता, नस्ट ग्लोअर दॅट इज सिलिकॉन कार्बाईड, याच्यावर क्वेश्चन आलेला होता. त्याचबरोबर FTIR वर बऱ्याचदा क्वेश्चन विचारलेत. UVचं मेकॅनिझम, त्याचं जे प्रिन्सिपल आहे त्याच्यावर हमखास क्वेश्चन असतो. त्याचबरोबर लॅम्बर्ट्स लॉवर क्वेश्चन असतो. त्यामुळे ह्या ज्या इंडस्ट्री ओरिएंटेड आपल्याला त्याचं ॲप्लिकेशन कुठं करता येईल या दृष्टीनं मला वाटतं तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. NMRचं जे इंडस्ट्रीमध्ये ॲप्लिकेशन आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. ते कारण की प्रश्न विचारताना ते ॲनालिसिसच्या बाबतीत असंच ठिकाणी प्रश्न विचारतील की इंडस्ट्रीमध्ये, कारण की आता फार्मासिस्ट जे रिक्रुटमेंट होणार ते इंडस्ट्री ओरिएंटेड असल्यामुळं त्याच्यामुळे त्यांनी काय करतायत की इंडस्ट्रीमध्ये जे ॲप्लिकेशन्स त्या प्रॉपर इन्स्ट्रुमेंटचे वापरले जातील त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्नांचा कल असणार आहे. त्या दृष्टीनं तुम्ही तयारी करा. PJच्या आणि आता आपण थोडंसं हे झालं कोअर सब्जेक्टबद्दल. आपण फार्मास्युटिक्सबद्दल जर सांगायचं झालं तर फार्मास्युटिक्स इज ऑल अबाउट द थेरी. फार्मास्युटिक्स इज ऑल अबाउट द थेरॉटिकल कॉन्सेप्ट. त्याच्यासाठी तुम्हाला खूप चांगलं वाचन असणं, त्यातले कॉन्सेप्ट्स थोडं माहीत असणं, त्यात कॉन्सेप्टच्या बाबतीत तुम्ही थोडं रेग्युलर यूजमध्ये कसं वापरता येईल ह्याचं थोडं एक्झाम्पल्स थोडं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण की ज्यावेळेस एक्झाम आपल्या चालू होती, कारण जीपॅटची एक्झाम असते, त्यावेळेस हे कॉन्सेप्ट जेव्हा आपण इन बिल्ड आपल्यात नसतात त्यावेळेस खूप अडचण होते. रिओपेक्सी किंवा रिओलॉजीबद्दल हमखास MCQ असतो फार्मास्युटिक्सच्या कन्सर्न, आपला ते स्किप होतो. त्यामुळे ते डायलॅटंट फ्लोचे एक्झाम्पल्स किंवा स्युडोप्लास्टिक फ्लोचे एक्झाम्पल्स जे आहेत ते रेग्युलर यूजमधले लक्षात ठेवा. त्याच्यामुळे काय होईल की परीक्षेत तुमचा गोंधळ उडणार नाही आणि तुम्ही बरोबर त्याचं ॲप्लिकेशन तुम्हाला माहीत असल्यामुळे रेग्युलर यूजमध्ये, त्यामुळे तुम्ही तो पद्धतीनं तुम्ही टॅकल करू शकता. आता राहिला जो आता पार्ट राहिला जो नॉन कोअर सब्जेक्ट्स आहेत. आता सपोज फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सबद्दल बऱ्याचदा विद्यार्थी असं म्हणतात की ते शेड्यूल्स वगैरे लक्षात राहत नाहीत. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा, मी काय केलं होतं, मी फार्मास्युटिक्स ज्युरिस्प्रुडन्ससाठी एकच पेज पूर्ण एक नोट्स एकच पेजमध्ये पूर्ण फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स कव्हर केलं होतं. तर त्याच्यामध्ये फ्रंट पेजला मी पूर्ण सनावळ्या ज्या आहेत की नाही का 1960 साली ॲनिमल्स अँड क्रुएलिटी ॲक्ट संमत करण्यात आला, त्यानंतर 1985 साली ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस हा जो ॲक्ट आहे तो इनबिल्ट करण्यात आला. अशा पद्धतीनं पूर्ण सनावळ्या ज्या आहेत फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सच्या त्या पूर्ण एका कागदावर लिहून काढल्या. पहिल्या पानावर ते लिहिलं आणि त्याच्या मागच्या पानावर मी शेड्यूल्स लिहिले. शेड्यूलसाठी अशी काही वेगळी अशी ट्रिक नाही आहे. तुम्ही ज्यावेळेस जास्तीत जास्त अभ्यास कराल त्याच वेळेस तुम्ही स्वतःच याच्या ट्रिक डेव्हलप कराल. माझ्या ट्रिक मी स्वतः माझ्या पद्धतीनं डेव्हलप केल्या होत्या. त्याचबरोबर जो प्राईज कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला आहे त्याच्यावरही बऱ्याचदा MCQ विचारले आहेत. ते थोडंसं चांगल्या पद्धतीनं तयार करा. फार्मास्युटिक्सच्या कन्सर्न जर विचारायचं झालं किंवा बायोफार्मास्युटिक्स तुम्ही बायोकेममध्ये लिंक करता तुम्हाला आलं पाहिजे. बायोकेमिस्ट्रीमध्ये आपला मायकल्स मेंटेन इक्वेशन आहे तेच बायोफार्मास्युटिक्समध्ये सुद्धा आहे. BCS क्लासिफिकेशन आपलं बायोफार्ममध्ये आहे. मग त्या दृष्टीनं तुम्ही थोडासा अभ्यास करा, कारण की जर तुम्ही हे मायकल्स मेंटेन इक्वेशन जर तयार केलं तर ते बायोकेमिस्ट्रीमध्ये जरी विचारलं तरी तुम्ही ते लिहू शकाल किंवा इव्हन बायोफार्ममध्ये विचारलं तरी लिहाल आणि बायोकेममध्ये जरी त्याच्यावर क्वेश्चन विचारला तरीही तुम्ही त्यात अटेम्प्ट करू शकता. अशा पद्धतीनं मला वाटतं हे नॉन कोअर सब्जेक्ट आहेत त्याचा तुम्ही चांगला थरोली अभ्यास करा. आणि त्याचबरोबर मॅनेजमेंटला बरेचसे विद्यार्थी लाईटली घेतात, परंतु अशी चूक करू नका. मी मॅनेजमेंटच्या बाबतीत काय केलं होतं की ज्या वेगवेगळ्या थेरीज आहेत, मॅस्लोची थेरी आहे, मॅस्लोज हायरार्की थेरी आहे, त्याचबरोबर मोटिवेशनल थेरीज आहेत, रूम्स थेरी ऑफ एक्सपेक्टन्सी आहे. अशा पद्धतीने एका कागदावरच पूर्ण थेरी आणि त्याचं काय स्टेटमेंट होतं, परत X and Y क्लासिफिकेशन काय असतं, त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्सनं तुम्ही पाहू शकता. MBOचा कन्सेप्ट कुणी दिला तर त्यासाठी MBOसाठी ड्रुकरचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं, 14 प्रिन्सिपल्स ऑफ फेऑल्स काय आहेत ते पहा. परत टेलरचं आणि मॅनेजमेंटचं कॉन्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं रिलेट करता येईल त्या दृष्टीनं जर तुम्ही अभ्यास केला तर मॅनेजमेंटवरचा मला वाटतं क्वेश्चन तुमचा चुकणार नाही. PJच्या बाबतीत एक गोष्ट सांगायची राहिली की ॲडल्टरेटेड ड्रग्स, स्पुरियस ड्रग याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन्स विचारले आहेत, त्यामुळे त्या दृष्टीनं पण तुम्ही चांगल्या पद्धतीनं फोकस करा.
आणि त्याचबरोबर एक गोष्ट जी मला अतिशय प्रामाणिकपणे वाटते की जीपॅट एक्झाम नो डाऊट की नॅशनल लेवलवरची एक्झाम आहे. यात सिलेबस खूप आहे, काठिण्य पातळी दिवसेंदिवस वाढते आहे. कट ऑफ जो होता तो आधी 140-150 पर्यंत असायचा, तो आता 163 पर्यंत 2020 साली तो डिक्लेअर झाला. मग त्यामुळे हे एक्झामच्या दृष्टीनं जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कॉम्पिटिशन वाढते आहे, परंतु कॉम्पिटिशनला जास्त तुम्ही म्हणजे ओव्हर थिंक त्याबद्दल करू नका. तुम्ही तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. आणि एक गोष्ट मला नेहमी वाटते की ही एक्झाम ठीक आहे, नॅशनल लेवलवरची आहे, हार्डनेस असेलही, परंतु ही अशक्य नाही आहे. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, तुमचं डेडिकेशन असेल, तुमचे समर्पण भाव असेल, तर मला वाटतं ही एक्झाम कुणीही क्वालिफाय करू शकतं. मी एक बीड जिल्ह्यातला अतिशय खेडेगावातला एक विद्यार्थी असून सुद्धा मी ही एक्झाम क्वालिफाय केली, तर मला वाटतं ही एक्झाम कुणीही क्वालिफाय करू शकतं. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यासाठी जे डेडिकेशन आवश्यक आहे ते तुमच्यात असणं खूप आवश्यक आहे. ते जर असेल तर ही एक्झाम क्रॅक करणं खूप सोपं आहे. नायपर एक्झामच्या बाबतीत मी जास्त तुम्हाला खोलमध्ये नाही सांगणार, पण जीपॅट जी मुलं क्वालिफाय होतात त्यांनाच ही नायपर एक्झाम देण्याची संधी मिळते. नायपर जे की भारतातील NIC आहे, नॅशनल इम्पॉर्टन्स कॉलेजच्या अंतर्गत हे सगळे नायपर 7 जे पूर्ण भारतात आहेत ते येतात. अतिशय रेप्युटेड कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला MS करण्याची संधी मिळते. जर तेच MS जर तुम्ही अब्रॉड केलं तर खूप कॉस्टली आहे, जवळपास 50 लाख प्लस त्याचा खर्च येतो. परंतु एवढ्या मोठ्या रेप्युटेड इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा तुम्ही ही नायपर एक्झाम क्रॅक करता तेव्हा तुम्ही यात जाऊ शकता. खूप चांगल्या चांगल्या प्रोजेक्ट्सवर काम करण्याची तुम्हाला संधी मिळते या माध्यमातून. परंतु सध्याच्या दृष्टीनं जीपॅट एक्झाम ही ऑन हेड आहे. त्याचबरोबर मी आता तुम्हाला हे पण सांगेल की तुम्ही थोडा अभ्यासाचा जो स्पीड आहे तो कॉन्स्टंट ठेवा, पण इफिशियन्सी वाढवा इन द सेन्स तुम्ही जर आधी 10 तास सपोज अभ्यास करत असाल, तर एक्झाम आता एक काहीतरी 90-92 दिवसांवर आलेली आहे, तर तुम्ही आता रोज एक 10 तास करत होता, तर मग आता 2-2 तास थोडंसं वाढवा. आणि आता जास्त अभ्यास करण्यापेक्षा जास्तीत जास्त रिव्हिजन करा असं मी तुम्हाला सजेस्ट करेल. कारण की याचं कारण असं आहे की एक्झाममध्ये तुम्ही ज्यावेळेस एक्झाम देत असता त्यावेळेस तुम्ही ते प्रेशर ते तुम्हाला एक्झामच्या वेळेस तुम्हाला ते लक्षात येईल, पण त्याच वेळेला तुम्ही एक्झाम देत असताना फर्स्ट इयरच्या पहिल्या दिवशी फर्स्ट सेमिस्टरला जे शिकवलंय ते तुम्हाला त्या दिवशी रिकॉल झालं पाहिजे. मी एक्झाम देत असताना मला यंग्स फॉर्म्युला, डिलिंग्स फॉर्म्युला काय आहे हे आपलं फर्स्ट इयरला MDPला शिकवलेलं असतं, पण त्यावेळेस तुम्ही असं म्हणू शकत नाही की हे फर्स्ट इयरला झालंय. ते तुम्हाला आठवलं पाहिजे, ते तुम्हाला बरोबर क्लिक झालं पाहिजे. आणि ते त्याच वेळेस क्लिक होतं ज्यावेळेस तुमची रिव्हिजन असेल. तुम्ही इतक्या वेळेस तुमच्या नोट्सची रिव्हिजन करा, खूप छान पद्धतीने रिव्हिजन करा, आणि मग तुम्हाला यात पहा खूप चांगल्या पद्धतीचं सक्सेस तुम्हाला आहे. पण जे विद्यार्थी आता नव्यानं सेकंड इयरला आहेत किंवा फर्स्ट इयरला आहेत त्यांना याच्याबद्दलची जी बुक लिस्ट आहे ती मी माझ्या वेदांत देशमुख फेसबुकचं माझं पेज आहे त्यावर मी पूर्ण जी बुक लिस्ट आहे ती टाकून देईल. तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही मला डायरेक्ट मेल करा किंवा SMS करा. माझा जो मेल ID आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तुम्हाला जर काहीही अडचण आली तरी तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. मला इंस्टाग्रामवर वेदांत देशमुख म्हणून तुम्ही सर्च केलं तर तिथेही तुम्हाला काही तुमच्या अडचणी असतील तर मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. तर या माध्यमातून तुम्हा सर्वांना इंटरॅक्शन करण्याचा आज योग आला, याचं खूप खूप आनंद आहे. तुम्हा सगळ्यांच्या भविष्यासाठी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. शुभम भवतु. सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा आणि ही एक्झाम क्रॅक करून तुमच्या पालकांचं, तुमचं स्वतःचं, आपल्या संपूर्ण एकच संस्थेचं, ज्या संस्थेत आपण शिकतो आहोत त्या संस्थेचं नाव मोठं करण्याची, देश पातळीवर स्वतःला सिद्ध करण्याची एक नामी संधी या जीपॅट एक्झामच्या माध्यमातून तुम्हाला मिळते. त्या संधीचं सोनं करा, एवढंच माझं तुम्हाला सांगणं राहील. तुम्हा सर्वांचा खूप वेळ घेतला, तुम्ही सर्वांनी एवढा वेळ मला ऐकलं त्याबद्दल मी खरंच तुमचा आभारी आहे. तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. शुभम भवतु.